नमस्कार मित्रांनो, संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण शिक्षक भरती आणि शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या ऑथेंटिक माहिती तुम्हाला या चॅनलला मिळते. जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुकला सुद्धा फॉलो करायला विसरू नका. हा जो व्हिडिओ आहे, आजचा व्हिडिओ आपण एस.टी. पेसामध्ये जो शासन निर्णय आला आहे त्या शासन निर्णयाचा फायदा हा शिक्षक भरतीला कसा होणार आहे, छोट्या प्रवर्गाला कसा होणार आहे, त्यानंतर अतिरिक्त शिक्षकांचं काय आणि किती जागेपर्यंत ही पदभरती यावर्षी केल्या जाऊ शकते याबाबतचं सविस्तर व्हिडिओ आपण हा जो व्हिडिओ आहे तो त्या संदर्भातला आहे. मित्रांनो, काल एक शासन निर्णय आला. तो शासन निर्णय होता पेसाच्या संदर्भातली जी सुप्रीम कोर्टामध्ये ज्या राज्य सरकारने त्या ठिकाणी भूमिका मांडली होती की जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत पदभरती करण्यात येणार नाही. तर आता ही पदभरती सुरू झालेली आहे. कोर्टाने तसा निर्देश दिलेला आहे. त्यामुळं आत्ता आलेला शासन निर्णय हा खूप महत्त्वाचा आहे. यामध्ये फायदा कोणाला होणार आहे तर ते सुद्धा आपण पाहणार आहोत. यामध्ये एक गोष्ट निश्चित आहे की 17 प्रवर्ग त्या ठिकाणी नोकरीचे दिले. त्या 17 प्रवर्गाला म्हणजे 17 जे वेगवेगळे जागा आहेत त्या तर निघतीलच. आता त्यामध्येच नोकर भरती जी बंद होती ती त्या ठिकाणी सुरू होईल. परंतु याचा फायदासुद्धा शिक्षक भरतीला मोठ्या प्रमाणात होणार आहे. तो असा होणार आहे की 50% 50%पेक्षा जास्त जर त्या गावामध्ये एस टीची लोकसंख्या असेल तर अशा ठिकाणी 50% पदभरती ही खुल्या प्रवर्गाला त्या ठिकाणी दिलेली आहे. मग जर खुल्या प्रवर्गाला दिली असेल तर असे बरेच छोटे छोटे प्रवर्ग आहेत. SBC असेल, त्यानंतर विजय असेल, NTC क असेल, तर या उमेदवारांना याचा मोठा फायदा होणार आहे. तो फायदा कसा होणार आहे, कारण जागा ह्या खुल्या प्रवर्गाला दिल्या जाणार आहेत. त्यामुळे असे अनेक उमेदवार आहेत की जे उमेदवार त्यांच्या कॅटेगरीमध्ये टॉपचे मार्क घेतात, परंतु त्यांना खुल्या प्रवर्गामध्ये जास्त मेरिट लागत असल्यामुळं तर आणि ज्या कास्टला मार्क पडणारे जे आहेत ते चांगले मार्क पडूनसुद्धा कधीकधी बाहेर राहतात, कारण त्यांना नोकरी म्हणजे थोड्या मार्काहून अनेक जणांची राहिलेली आहे. त्यामुळं जर 50% जागा ह्या पूर्ण खुल्या प्रवर्गाला दिल्या तर यामध्ये कुठल्याही कास्टला जागा जाणार नाहीत. तर ते खुला प्रवर्ग असल्याकारणाने त्यामध्ये सर्व कॅटेगरीचे, तो कुठल्याही कॅटेगरीचा असू द्या, त्याला खुल्या प्रवर्गातून जाण्याची चांगले मार्क घेऊन त्या ठिकाणी ती पोस्ट मिळवण्याची खूप मोठी संधी त्या ठिकाणी या शासन निर्णयामुळं मिळालेली आहे. त्यामुळं 50% जागा ह्या सर्व प्रवर्गाचं मेरिट त्या ठिकाणी लागणार आहे. त्यामध्ये कुठल्याही पर्टिक्युलर प्रवर्गाला वेगळं आरक्षण दिलेलं नाही आहे. त्यामुळे हे खूप महत्त्वाचा निर्णय आहे की एखाद्या प्रवर्गाला 10%, 15%, 13% असं आरक्षण असल्यामुळं काय होतं की एखाद्या छोटे प्रवर्गाला जागा कमी मिळतात, त्यामुळं मेरिटसुद्धा जास्त लागते आणि मार्क पडूनसुद्धा बाहेर बसावं लागतं. परंतु खुल्या प्रवर्गाला दिल्या असल्याकारणाने यामध्ये मेरिटनुसार उमेदवार घेणार असल्यामुळं यामध्ये कास्ट मॅटर करणार नाही, कास्ट फॅक्टर मॅटर करणार नाही, तर तुमची गुणवत्ता काय आहे तर ते मॅटर करेल. त्यामुळं SBC, NTC, म्हणजे जे प्रवर्ग छोटे 2-3% यांना आरक्षण आहे, यांना हा शासन निर्णय खूप महत्त्वाचा आहे आणि यामुळं त्यांना खूप मोठा फायदा त्या ठिकाणी होणार आहे. ज्या ठिकाणी 25%पेक्षा कमी ST पेसाची म्हणजे STची लोकसंख्या असेल त्या ठिकाणी 25% हे आरक्षण दिलेलं आहे इतर प्रवर्गासाठी आणि 50% खुल्या प्रवर्गासाठी. म्हणजे 25% परत त्यामध्ये 25% आरक्षण दिलेलं आहे. त्याची बिंदू नामावली जी करत असताना त्याचा जो बिंदू आहे तो कुठल्या रोस्टरमध्ये दाखवायचा तर ते सुद्धा कालच्या व्हिडिओमध्ये मी टाकलेलं आहे. ते सुद्धा त्या ठिकाणी दिलं आहे, ते पण बघून घ्या. त्यामुळं जर ज्या जिल्ह्यामध्ये किंवा ज्या गावामध्ये अशा पद्धतीने परिस्थिती असेल, 25%पर्यंत STची उमेदवार लोकसंख्या असेल, तिथेसुद्धा जवळपास 75% ही जागा भरल्या जातील. त्यामुळं या भरतीमध्ये ह्यासुद्धा जागा वाढणार आहेत. हे खूप मोठं फायदा आपल्याला होणार आहे. त्यामुळं जिल्हा परिषदच्या जागा तर वाढणारच आहेत. या व्यतिरिक्त संस्था, कारण
अनेक संस्था त्या क्षेत्रामध्ये येत असल्याकारणाने तीसुद्धा बंदी होती. त्यामुळं संस्थेच्या सुद्धा मोठ्या प्रमाणावरती जागा या भरतीमध्ये त्या ठिकाणी येणार आहेत. आता अनेकांना प्रश्न पडले की जिल्हा परिषदच्या जागा किती येऊ शकतात, अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन बाकी आहे. तर अतिरिक्त शिक्षक जरी पकडले तरी आणखी बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या ठिकाणी अतिरिक्त शिक्षक दाखवले अशाच मोजक्या ठिकाणी आता आमच्या केंद्रामध्ये एक शाळेमध्ये अतिरिक्त शिक्षक दाखवला आहे. खरं तर हे जर करत असताना म्हणजे क्रायटेरिया लावत असताना तो आता कुठला क्रायटेरिया लावणार आहे, म्हणजे टिल डेट आत्तापर्यंत जर एखाद्या शाळेवरती जर 5-6 विद्यार्थी असतील, ते 2 शिक्षक असतील, त्यांना काढणार आहेत की पहिलं संच मान्यता झाल्यानंतर जिथं अतिरिक्त दाखवत आहेत तेवढं समायोजन करणार आहेत, हा सुद्धा महत्त्वाचा फॅक्टर त्या ठिकाणी काम करणार आहे. मिळालेली माहिती अशी आहे की जो पहिलं दाखवलेला अतिरिक्त येतात त्यांनाच अतिरिक्त त्या ठिकाणी ठेवण्यात येईल. असं जर झालं तर ही संख्या तेवढी मोठी राज्यामध्ये राहणार नाही, खूप कमी संख्या आहे. त्यामुळं हे समायोजन आपापल्या जिल्ह्यात किंवा फार तर फार बाजूच्या जिल्ह्यात विभागामध्ये त्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळं समायोजन होत असताना मी पहिलं सांगितलं की समायोजन हे होताना पहिलं जिल्ह्यामध्ये समायोजन होणार, नंतर विभागामध्ये समायोजन होणार, तिथून अतिरिक्त ठरले तर त्याचा राज्याला ती यादी जी असते ती यादी त्या ठिकाणी मेरिटनुसार म्हणजे त्याच्या सेवाज्येष्ठतेनुसार जी यादी लागते त्यानुसार ते समायोजन त्या ठिकाणी केलं जातं. त्यामुळं अतिरिक्त शिक्षकांचं संख्या ही तेवढी मोठी पण सध्या नाही आहे की जेणेकरून शिक्षक भरती होणार नाही. तर असं काही नाही मित्रांनो, एक निश्चित आहे की 4,000 ते 6,000च्या मध्ये म्हणजे जवळपास एक 3 ते 6,000च्या मध्ये 4 ते 6,000च्या आसपास ह्या जिल्हा परिषदला जागा येण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणी मी जो तुम्हाला आकडा दिला आहे, जो आकडा सांगतोय तो आकडा तुम्ही ज्यावेळेस जागा येतील त्यावेळेस तुम्ही नक्की म्हणताल की सर तुम्ही जो आकडा दिला तो बरोबर, त्या दरम्यानच ह्या जाहिराती त्या ठिकाणी आलेल्या आहेत. काही दिवसानंतर तो पर्टिक्युलर आकडासुद्धा मी तुम्हाला सांगेल की किती जाहिराती शासनाकडनं येण्याची शक्यता आहे. त्यानंतर संस्थेचं जर आपण बघितलं तर संस्थेमध्ये सुद्धा 13 जिल्ह्याच्या जागा त्या ठिकाणी येतील. आणि कारण मागच्या वेळेस भरतीमध्ये आल्या नव्हत्या, तर संस्थेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती यावर्षी भरती होणार आहे. त्यामुळं तो आकडा जो आहे तो आकडा बऱ्यापैकी जाईल. आणि मेरिटचं जर म्हणत असाल तर मेरिटवरती मी स्पेशली एक वेगळा व्हिडिओ त्या ठिकाणी बनवेल, कारण तो एक वेगवेगळे क्रायटेरिया आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे तो बनवत असताना जर सविस्तर माहिती त्या ठिकाणी म्हणजे द्यावं लागेल. एवढं निश्चित आहे की मेरिटसुद्धा ज्यावेळेस यादी लागली त्यावेळेस मी मेरिट सांगितलं होतं की मेरिट खूप हाय जाणार आहे, परंतु जो क्रायटेरिया शासनाने लावलेला आहे 50 प्रेफरन्स देण्याचा, तो जर तसाच ठेवला, तो जर तसाच राहिला तर एक गोष्ट निश्चित आहे की मेरिट हे कोणीही सांगू शकणार नाही की ह्या जिल्ह्यामध्ये एवढं मेरिट लागेल म्हणून, या विभागात एवढं मेरिट लागेल म्हणून. कारण आस्थापना देत असताना तुम्हाला आस्थापना पकडणार नाही तर तुमचं ती जागा जी आहे ती जागा त्या ठिकाणी एक प्रेफरन्स असं पकडण्यात येणार आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी मेरिट हे एकदम कमी येणार, काही ठिकाणी मध्यम, काही ठिकाणी खूप जास्त. तर याचा जो व्हिडिओ आहे तो आपण नंतर पाहूया. परंतु एक निश्चित आहे की जागा ह्या 15,000पर्यंत येण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये. 4 ते 6,000पर्यंत झडपीच्या जागा येतील, 1-2 हजारापर्यंत महानगरपालिकेच्या जागा येतील, 1-2 हजारापर्यंत बाकीच्या ज्या जागा आहेत 5-7 हजारापर्यंत, तर ह्या जागा संस्थेच्या त्या ठिकाणी असू शकतात. त्यामुळं 12 ते 15 हजारापर्यंत ही पदभरती होण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे. या व्यतिरिक्त आणखीन जर तुम्हाला काही माहिती हवी असेल, कुठली ऑथेंटिक माहिती हवी असेल तर कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलला पुन्हा एकदा सांगतो की सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण यापुढे तुम्हाला एकदम लेटेस्ट आणि नवीन माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल. धन्यवाद.